सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना आणि माझ्या सर्व विवजला तुम्ही सर्व कसे आहेत प्रियजनांनो. आज महान असा आनंदाचा दिवस आहे, हर्षाचा दिवस आहे, जो जे कधी जगामध्ये झाले नाही तो इतिहास प्रभू येशू मसीहने रचून काढला. सर्व जगामध्ये सर्व सर्वांसाठी प्रभू येशू मसीह उठला आहे, सर्वांसाठी त्यांनी प्राण दिला आणि आज त्याचा पुनरुत्थानाचा रविवार शाब्बातवार त्याचा महान असा पवित्र 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 दिवस त्यांनी आपल्यासाठी बनवला. आणि आणि हॅपी अँड ब्लेसेड ईस्टर संडे तुम्हा सर्व दिवसला प्रियजनांनो. आणि सर्वांना खूप सारं प्रेम, परमेश्वराची प्रीती सर्वांसाठी आहे प्रियजनांनो. प्रभू येशू मसीह आपल्यासाठी उठला आहे. माझा प्रभू उठला आहे, खचित उठला आहे. माझा प्रभू खरोखर उठला आहे आणि मी पाहिला आहे प्रियजनांनो. जसे मरिया मगदालिनी ने सर्वांना शिष्यांना तिने जाऊन फर्स्ट सुसमाचार सांगितला प्रियजनांनो की मी प्रभूला पाहिले आहे. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला हेच करायचं आहे प्रियजनांनो. सुंदरसं परमेश्वराने दिलेलं आजचं ईस्टरचं गुड वचन, एकदम एक्सलंट वचन, ज्या वचनावर, ज्या पुनरुत्थानावर आपला विश्वास आहे, ज्या प्रभू येशू मसीहनं जे इतिहास रचले, तो उठला आपल्याला आपला उद्धार आणि तारण करण्यासाठी. तो विजयवीर झाला. सैतानाच्या मृत्यूच्या नांगीला त्यांनी पायाखाली कुचलले, सैतानाचा सर्व नाश केला. त्या कोंबडीप्रमाणे जशी कोंबडीला उधळून टाकतात तशा रीतीनं प्रभू येशू मसीहनं सैतानाला उधळून टाकलेले आहे, त्याला पूर्ण चिथड्या उडून टाकलेल्या आहे. आज तो झिरो पॉवर आहे. सैतान आपल्या पायाखाली, प्रभू येशूच्या पायाखाली त्याने तुडवलेलं आहे आणि प्रभू येशू मसीहच्या द्वारे त्यांनी आपल्याला तो अधिकार दिला की त्याला पायाखाली तुडवा. त्याची जागा ती आहे प्रियजनांनो. म्हणून तो आपल्याला काहीच करू शकत नाही. प्रभू येशू मसीह विजयवीर झाला आणि त्याच्या महान अशा विजयामध्ये तो तुम्हाला आणि मला विजयवीर करणारा हा महान असा जिवंत विजयशाली खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियजनांनो. सुंदरसं वचन आहे जॉन चॅप्टर 20 11 to 18 वर्सेस. योहानकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 11 ते 18 वचन. प्रियजनांनो, याच्यावर जे थोडंसं आहे ते पण मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये सांगेन. बघा, रिकामी कबर आहे हेडिंग. 20वा अध्याय योहानाचा पहिलाच वर्ष. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच अंधार म्हणजे कधी असतो अंधार? 4 वाजता आहे ना, 3:30-4 ला अंधार असतो आणि एकदम पहाट असतीस, एकदम पहाट सकाळ, एकदम पहाट म्हणजे 4ची पहाट. अंधारातच मरिया, बघा फर्स्ट नाव तिचं लिहिलेलं आहे मरिया मगदालिनी. ही मरिया मगदालिनी कोण प्रियजनांनो? जिच्यामध्ये 7 भूत होते. प्रभू येशू मसीहने त्या 7 भूतांना काढले प्रियजनांनो. ही ती मरिया मगदालिनी होती प्रियजनांनो. आणि ती बघा, तिचं जेव्हा आपल्या घरामध्ये कोणी मरते तर आपण झोपतो का प्रियजन? आपल्या घरामध्ये कोणी प्रियजन मरते तर आपण झोपतो का? कोणी नाही झोपत, सगळे बेचैन असतात. इकडे तर त्यांच्या गुरुला त्यांच्या जो हेड आहे त्यांच्या हेडला त्या रोमी सरकारांनी मारून टाकले प्रियजनांनो. वदस्त मार खेळले आणि त्याला त्या कबरेत नेऊन गाडले आणि त्या कबरेवर सील बंद केलं. ती धोंड किती मोठी होती प्रियजनांनो, किती 10 ते 20 शिपाई रोमी शिपाई म्हणजे किती ते हट्टे तगडे शिपाई, किती त्यांना ताकद होती. त्या शिपायांनी ती एवढी मोठी धोंड ती लोटली आणि त्याला सील बंद केलं होतं प्रियजनांनो. आणि रोमी सरकारचा तो सील मोहर होता की हा
हा प्रभू येशू मसीह बोललेला आहे की तो उठणार तिसऱ्या दिवशी, तर तो उठू नये आणि तो बाहेर निघू नये म्हणून त्यांनी मोठी धोंड ठेवली प्रियजनांनो. परंतु त्यांना माहीत नाही प्रभू येशू मसीह कोण आहे, त्यांना माहीत नव्हतं प्रियजनांनो. आणि जेव्हा तो दिवस आई वो सुबह वादा पुरा हुआ प्रियजनांनो, आई वो सुबह वादा पूरा हुआ, बेजान शरीर ने फिर सांसें ली, पूरा हुआ सब लिखा गया अंत, यीशु मसीह तू है आशा मेरी, हालेलुया प्रभु तेरी स्तुति हो, हालेलुया तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी हर जंजीर, तेरे नाम मेरी हाय यीशु मसीह तू है आशा मेरी, हालेलुया प्रभु तेरी स्तुति हो, हालेलुया प्रभु तेरी स्तुति हो. आई वो सुबह वादा पूरा हुआ, बेजान शरीर ने फिर सांसें ली, खामोशी में से तूने पुकारा, कब्र तेरी जीत है कहा, यीशुआ तेरी जय हो सदा. येशू हा शब्द इब्री ग्रीक शब्द आहे प्रियजनांनो. इब्रीमध्ये येशूला येशुआ म्हणतात. येशुआ तेरी जय हो सदा, हालेलुया प्रभु तेरी स्तुति हो, हालेलुया तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी हर जंजीर, तेरे नाम मेरी हाय यीशु मसीह तू है आशा मेरी. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह विचारतात या कबरेला, तेरी जीत काय, मृत्यू तुझी जीत कुठे आहे, संपली, फिनिश. येशू मसीहनं त्या मरणाची नांगीला मोडली आणि त्याला फिनिश करून टाकले. आणि प्रभू येशू मसीह मृत्युंजय झाले प्रियजनांनो, विजय वीर झाले. आता मृत्यू फिनिश. तुम्हाला आणि मला मृत्यू नाही. जरी जगिक दृष्टीने आपण मेलो, जगामध्ये आयुष्य आपलं संपलं, आपण मरू, परंतु आपल्याला तो उठवेल, हे त्याचं महान असं अभिवचन आहे प्रियजनांनो. कारण त्याचं वचन आहे पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. तो पुनरुत्थित प्रभू येशू मसीहची महान अशी शांती तुम्हाला मला तो भरभरून देव. प्रियजनांनो, सुंदरसं मार्गदर्शन परमेश्वराने मला केलेले या वचनाच्या द्वारे. आज जो ईस्टर आहे, तो ईस्टर काय आहे प्रियजनांनो. मारिया मगदालिनी बघा, ती तिथं रडत बसली. किती जण होते तिच्यासोबत. सकाळी उठून ती गेली पहाटे, एकदम अंधारातच, पहाटेस अंधारातच लिहिलेले बघा. आणि मरिया मगदालिनी, शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर त्याचं प्रेम होतं म्हणजे कोण, प्रेषित योहान ज्याच्यावर प्रभू येशूचं प्रेम होतं, तो प्रेषित योहान. आणि दुसरे अजून शिष्य पण होते प्रियजनांनो. आणि त्यांनी हे जे 3 व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे, हे 3 जण बघा, मरिया मगदालिनी आणि थोड्या काही स्त्रिया होत्या. आणि त्याच्यामध्ये प्रमुख कोण आहे त्यांचे नाव लिहिलेले आहेत. ते म्हणजे शिमोन पेत्र आणि प्रेषित पेत्र आणि प्रेषित योहान. हे 3 जण बघा गेले, धावत गेले. आणि त्यांनी काय केलं, कबरेमध्ये पाहिलं, अरे धोंड कशी काय बाहेर आहे, एवढी मोठी जाड धोंड, एवढी मोठी कठीण ती धोंड, सीलबंद धोंड. अरे ती हटली.
अरे प्रभू येशू मसीह कुठे आहे, प्रभूला आमच्या कुठे ठेवलेलं आहे, आमच्या प्रभू येशू मसीहला कुठे ठेवलेलं आहे. तर ते जाऊन दोघं जण धावतात. आणि पहिले काय होते, मरियाबाई काय म्हणते, तिकडं नाहीये. त्यांनी प्रभूला प्रभू येशू मसीह आतमध्ये नाहीये म्हणते ती. कबरेमध्ये कबरेतून त्याला नेले असे ती म्हणते. तेव्हा प्रेषित पेत्र व योहान पळत जाऊन पाहतात. आणि मग त्यांना जे प्रभू येशू मसीहला जे तागाची वस्त्रेने जे गुंडाळलेलं होतं डोक्याला आणि शरीराला, ते बरोबर व्यवस्थित डोक्याकडे एक आणि साईडला गुंडाळून ठेवलेले होते. प्रियजनांनो, एकीकडे गुंडाळून पडलेले आहे असे त्यांना दिसले. आणि मग ते चालले गेले आपल्या घरी. त्याने मेलेल्यातून, आणि त्यांना ते वचन त्यांना आठवले, त्याने मेलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे. हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता, आणि तेव्हा त्यांना समजलं. प्रियजनांनो, आणि बघा हे दोघं शिष्य काय करतात, आपल्या घरी परत चालले गेले ते लोक. मग मरिया काय करते, मरिया मगदलिनी काय करते बघा, तिथंच बसते. आणि तिथंच बसून ती रडत बसते की माझ्या प्रभूला मी पाहणार, माझ्या प्रभूला कुठे नेले तर मी त्याचं शरीर घेऊन जाईल. कारण तिने काय सोबत आणलेलं होतं, ते मसाला आणलेला होता. त्यांच्या इजिप्तमध्ये असं नियम आहे की मृत शरीराला ते लोक सुगंधी द्रव्य लावतात. मसाला ते पूर्ण मसाला असतो, ते पूर्ण लावतात, म्हणजे त्या शरीराचा घाण वास येत नाही. प्रियजनांनो, कारण शरीर कुजून जाते आणि त्याचा वास येतो, घाण वास येतो, आणि ते वास येऊ नये म्हणून ती लावण्यासाठी आलेली. प्रियजनांनो, आणि ती बसत ती उभी राहिली आणि रडत बसली. ती रडत होती, कंटिन्यू रडत होती. आणि त्यावेळेस रडता रडता तिने ऊन कबरेत पाहिले, जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत, एक उषाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. मग त्यांनी तिला विचारले, बाई तू का रडतेस. ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले, त्याला कुठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून रडते. प्रियजनांनो, आणि तेव्हा ती टर्न झाली, पाठमोरी झाली म्हणजे टर्न झाली, अशी ती टर्न झाली. आणि तेव्हा काय झालं बघा प्रियजनांनो, सुंदरसं प्रभू येशू मसीहचं पुनरुत्थानाचा जे उल्लेख आहे ते किती गहर आहे. प्रियजनांनो, बघा किती गहर आहे. ही उभी राहिली, शिष्य आपल्या घरी चालले गेले आणि त्यांना ते वचन समजलं की प्रभू येशू मसीह उठला आहे, परंतु त्यांनी शोधाशोध नाही केली कुठे, ते परत चालले गेले आपल्या घरी. परंतु मरिया मगदलिनी ही रडत उभी राहिली आणि ती आतुरतेने तळमळत वाट पाहायला लागली. अरे माझ्या प्रभू येशू मसीहला कुठं ठेवले यांनी, मी त्याला घेऊन जाईल, त्याच्या शरीराला घेऊन जाईल, असे करून ती रडत राहिली. त्यावेळेस 2 देवदूत तिला दिसतात, एक उशाकडे आणि एक पायथ्याकडे म्हणजे पायाकडे. आणि तेव्हा ते देवदूत तिला विचारतात, तू कोणाला शोधतेस. ती म्हणते, माझ्या प्रभू येशू मसीहला मी शोधत आहे, की त्यांनी त्याच्या शरीराला कुठे नेले मला माहीत नाही म्हणून. जेव्हा ती टर्न होते तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तिला नाही समजलं की हा प्रभू येशू मसीह उभा आहे करून. तिनं काय म्हटलं, तिला वाटलं माळी आहे, कारण त्या कबरेच्या जवळ एक सुंदरसा बगीचा आहे, तर तो बगीचाचा माळी आहे. तिनं असा विचार केला, माळी दादा म्हणून तिनं त्याच्या संगती बोलली. आणि दादा, तू त्याला इथून नेले असलेस तर त्याला कुठे ठेवले मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. बघा, आणि त्यावेळेस येशूने तिला म्हटले, मरिये. किती छान वाटते ना. प्रभू येशू मसीह तिला तिच्या नावाने आवाज दिला, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी म्हणजे गुरुजी. बघा, जी शोधत होती रडत कळकळून आतुरतेने पूर्ण हृदयांत करणारे की माझ्या प्रभू येशू मसीहला त्यांनी नेले,
तर त्याला नेले तर मी त्याला कुठे शोधू, मला सांगा तुम्ही त्याला कुठे ठेवले तर मी त्याला नेते. प्रियजनांनो, ती जगिक दृष्टीने ती रडत आणि खूप इवळून प्रभू येशू मसीला शोधत होती. प्रभू येशू मसीला ती शोधत असताना तिला प्रभू येशू मसीह आला, तिच्या जवळ आला आणि प्रथम दर्शन मरिया मगदालिनाला परमेश्वराने दिले आहे. आणि प्रियजनांनो, किती तिचं किती ती म्हणजे प्रियजनांनो धन्य म्हणूया आपण तिला, की प्रथम सन्मान परमेश्वराने मरिया मगदालिनीला दिलं. किती धन्य म्हणा परमेश्वर आपला किती धन्य आहे की स्त्रीला त्यांनी एवढा मोठा मान दिला. प्रियजनांनो, हो हो प्रियजनांनो, किती मोठा हा सन्मान आहे आपल्याला की मरिया मगदालिनीला परमेश्वराने प्रथम दर्शन दिले. आणि तिला म्हटली मरिये, ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले मला बिलकुल बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मगदालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले. प्रियजनांनो, किती सुंदर वचन आहे. आणि मरिया मगदालिनीला जे वचन परमेश्वराने दिलं, जी आज्ञा त्याने दिली, ती तिनं पूर्ण केली. प्रियजनांनो, आणि मग प्रभू येशू मसीहनं आपल्या शिष्यांना, आपल्या प्रेषितांना दर्शन दिले. प्रियजनांनो, आणि जो प्रेषित थोमा ज्याने म्हटले मी जोर प्रभू येशू मसीहच्या हातांमध्ये, पायांमध्ये आणि कुशीमध्ये जोर बोट टाकणार नाही, तोपर्यंत मी प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवणार नाही. प्रियजनांनो, आणि तेव्हा प्रभू येशू मसीह बघा, दिदूम म्हटलेला, दिदूम त्याचं नाव, दिदूम म्हटलेला थोमा हा त्याच्या बरोबर नव्हता. मग त्याच्यानंतर बघा तू काय म्हणतो, त्याच्या हातात खिळ्यांचे वन पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही, असा तो थोमा जो जो परमेश्वराला, प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवत नाही. त्यानंतर बघा प्रियजनांनो, मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा, आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू, माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. प्रियजनांनो, आज तुम्ही आणि मी प्रभू येशू मसीहला, पुनरुत्थित झालेला प्रभू येशू मसीहला पाहिले नाही, परंतु आपण विश्वास ठेवतो की माझा प्रभू उठला आहे, माझा प्रभू येशू मसीह उठला आहे, माझा प्रभू येशू मसीह खचित उठला आहे आणि मी तो पाहिला आहे. प्रियजनांनो, आज मरिया मगदालिनीने जसे त्याच्या शिष्यांना त्याचा पहिला सुसमाचार सांगितला पुनरुत्थानाचा, आज तुम्हाला मला हेच सांगायचं आहे. आज या महाराष्ट्रा पुनरुत्थानाच्या दिवशी, ईस्टर संडेच्या दिवशी, आज तुम्हाला मला हेच काम दिलेलं आहे परमेश्वराने, की जा माझ्या बांधवांना सांगा की प्रभू उठला आहे, तुमचा पिता, तुमचा देव हा प्रभू येशू मसीह उठला आहे. प्रियजनांनो, किती महान परमेश्वराचे कार्य आहे.
प्रियजनांनो. आणि जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. जेव्हा की जेव्हा की प्रभू येशू मसीह स्वतः स्वतः पितामध्ये आणि पिता मजमध्ये म्हणतात. म्हणजे प्रभू येशू मसीह बघा, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा आणि प्रभू येशू मसीह आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर आहे. प्रेजरांनो, असा महान परमेश्वर आपल्याला त्याची त्याची महानता, त्याची धन्यता, तो किती धन्य राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तो तुम्हाला आणि मला धन्य म्हणतो. प्रियजनांनो, तुम्ही आणि मी प्रभू येशू मसीहला नाही पाहिले, परंतु आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तो माझ्यासाठी क्रूसखांबावर त्यांनी प्राण दिला, माझ्या अपराधांसाठी त्यांनी एवढं मोठं बलिदान केलं आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी त्यांनी प्राण दिला. तो गाडले गेला आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि त्यांनी तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिला. त्याचा महान असा पवित्र आत्मा दिलाय आणि तो आपल्याला छाती ठोक ठोकपणे म्हणतो की माझा प्रभू येशू मसीह हा खरा जिवंत देव आहे. त्यांनी मृत्यूची नाही म्हणून तो विजयवीर झाला आणि त्याच्या महान अशा विजयामध्ये तो तुम्हाला आणि मला विजयवीर करणारा खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुनरुत्थित प्रभू येशू मसीहची शांती मला आणि तुम्हामध्ये, तुम्हा सर्वांमध्ये सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. आणि पुन्हा एकदा हॅपी अँड ब्लेसेड ईस्टर संडे तुम्हा सर्वांना. आमेन.